वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनाच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये हिंदू परिवारांना हिंसाचाराला बळी पडावं लागत असून हिंदूवर आपली गावे सोडून आपल्याच देशात निर्वासित होण्याची वेळ आली आहे। त्यांच्या संपत्तीची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे। हिंसाचार माजविणाऱ्यांना पाठीशी घालत असल्यानं पश्चिम बंगालमधील राज्य सरकार त्वरित बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि पीडित परिवारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी येथील उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अप्पार यांच्यामार्फत राष्ट्रपतींना दिनांक 19 एप्रिलला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। विहिप, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच येथील विविध हिंदुत्ववादी विचारांच्या संघटनांनी प्रमुख पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले। यावेळी विहिपचे मंगेश अंबाडेकर, राष्ट्रसंघाचे प्रणव पळसोकर, राजाभाऊ बढे, श्याम देवगिरकर, आशिष झाला, आनंद बांगड, मयूर पात्रुडे, गौरव दाते, नितीन धर्माधिकारी, अमित कंझरकर, मिलिंद देवगिरीकर, विशाल देशमुख, रुपेश लोणारे, सुभाष ठाकूर, निर्मल मेहता, मोहित अग्रवाल, मुकेश बोयत, श्याम काकडे, श्याम शिंदे, सुदर्शन दुबे, वेदांत जमादार, अंकित तिवारी, आशिष कळतकर, अनिरुद्ध गणोरकर आदी उपस्थित होते। प्रतिनिधी सुमित सोनोने, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला।